आत्महत्या केली, गळफास घेऊन आत्महत्या केली, त्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी या मुखमोर्चाचं आयोजन केलेलं आहे. या मुखमोर्चाच्या माध्यमातून भविष्यामध्ये अशा घटना घडू नये यासाठी महाराष्ट्र सरकारला आपण आवाहन करतो की धर्माचा बंदी कायदा या महाराष्ट्रामध्ये लागू केला जावा आणि भविष्यात आपल्या सनातन धर्मीय हिंदू धर्मीय महिलांची अशा पद्धतीनं हत्या केली जाऊ नये, त्यांच्या धर्माचं सुरू करू नये यासाठी आम्ही मागणी करत आहोत. नमस्कार. सर्वप्रथम स्वर्गीय ऋतुजाताई यांना भावपूर्ण श्रद्धांजली. कॅन्डल मार्च व मुकमोर्चासाठी जमलेल्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, प्राण सोडला पण धर्म नाही सोडला, प्राण सोडला पण धर्म नाही सोडला. संपूर्ण महाराष्ट्राला आणि भारताला शर्मेने मान खाली घालायला लावणारी एक घटना आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये घडलेली आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी प्राण सोडला पण धर्म नाही सोडला आणि त्याच इतिहासाची पुनरावृत्ती आज पुन्हा एकदा आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये झाली. छत्रपती संभाजी महाराजांच्या वेळेस मोगलाई होती, पण आज आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशामध्ये संविधानाचं राज्य चालतं आणि संविधानाचं राज्य असतानाही इंग्रजांच्या विचारांची पुनरावृत्ती करणारं ख्रिश्चन मिशनरी हे धर्मांतरणासाठी आपल्या भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आणि जोमाने काम करताना आपल्या सर्वांना दिसतच आहे. आजही इंग्रजांचा धर्म या देशामध्ये वाढावा, आजही इंग्रजांचा युनियन जॅक या देशावरती फडकावा अशी इथल्या लोकांची इच्छा आहे. पण पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींनी हिंदू धर्म टिकावा, हिंदू धर्म वाचावा यासाठी मंदिरांची बांधणी केली, मठ बांधले. मुघलांनी जे मंदिरे उद्ध्वस्त केली होती ते पुन्हा जशीच्या तशी उभी केली आणि आपल्या हिंदू धर्माचं रक्षण केलं. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या विचारसरणीची असणारी आपली स्वर्गीय ऋतुजाताई होती. तिला लग्नानंतर तू तुझ्या धर्माचं रक्षण बंद कर, तू तुझी देवपूजा बंद कर आणि आमच्या ख्रिश्चन धर्माचं रक्षण करायला सुरुवात कर, आमच्या बरोबर बायबलचं वाचन करायला सुरुवात कर, आमच्या बरोबर चर्चला चल अशा धमक्या देण्यात आल्या. पण ऋतुजाताईने सांगितलं, तुम्ही तुमच्या धर्माची आराधना करा, मी माझ्या धर्माची आराधना करेन, पण माझ्यावरती जबरदस्ती करू नका. ऋतुजाताई त्यांच्या समोर ठामपणे उभी राहिली. धर्मांध असलेल्या या ख्रिश्चन पास्टरांनी ऋतुजाताईला कोणत्याही कायद्याची भीती न बाळगता तिच्यावरती धर्मांतरणासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. MSc झालेली उच्च शिक्षित असणारी, स्पर्धा परीक्षांची तयारी करत असणारी ऋतुजाताई ही त्यांच्या समोर जोमाने उभी राहिली. तिच्या डोक्यावरती हात ठेवून ख्रिश्चन प्रार्थना करण्यात आली. पण स्वर्गीय ऋतुजाताई जी संत बाळूमामांची भक्त होती, जी स्वामी समर्थांची भक्त होती, जी आपल्या बिरोबाची भक्त होती, जी नित्य पूजा पाठ करायची, जिला हिंदू धर्माचं महत्व माहित होतं, तिच्या समोर या ख्रिश्चन पास्टरांचं काही चाललं नाही. उलट त्या ख्रिश्चन पास्टरांनीच तिच्या घरातल्या मंडळींना सांगायला सुरुवात केली, तुमची सून हिंदू धर्माचं रक्षण करते म्हणून तुमच्या घरात अडीअडचणी येत आहेत. यामुळे सासरची मंडळी खूप आक्रमक झाली. त्यांनी पूर्वीपेक्षा जास्त शारीरिक मानसिक त्रास ऋतुजाताईला देण्यास सुरुवात केली आणि याच काळात ऋतुजाताईला दिवस गेले. 7 महिन्यांची गरोदर असताना हिंदू पद्धतीने डोहाळे जेवण करायचं असं तिच्या आई वडिलांनी ठरवलं. पण सासरच्या लोकांनी याला साफ शब्दात नकार दिला. काही झाले तरी आम्ही तिचे डोहाळे जेवण हे ख्रिश्चन पद्धतीने तिचे गर्भसंस्कार करणार आहोत असा तगादा लावला. आई वडिलांनी त्यांची समजूत काढली, पण सासरच्या लोकांनी याला काडीची किंमत सुद्धा दिली नाही. अखेर 4 वर्षांच्या त्रासाला कंटाळून, शारीरिक त्रासाला, मानसिक त्रासाला आणि धर्मांतरणाच्या त्रासाला कंटाळून ऋतुजाताई आपल्या पोटातील 7 महिन्याचे मूल घेऊन ह्या जगाचा निरोप घेऊन गेली. विचार करा मंडळी, एखादी महिला जेव्हा गरोदर असते तेव्हा ती सर्वात जास्त विचार कशाचा करते? आपल्या पोटात असणाऱ्या मुलाची. त्याची काळजी घेते, त्याला या जगात येताना कोणताही त्रास होऊ नये याचा विचार करत असते, त्याला जपते. पण समजूतदार, उच्च शिक्षित असणाऱ्या या ऋतुजाताईला ख्रिश्चन लोकांनी क्रूर कर्माने
किती मानसिक त्रास दिला असेल की तिला आपल्या पोटामध्ये 7 महिन्याचं मूल घेऊन आत्महत्या करावी लागली. माझ्या राज्य सरकारला एक विनंती आहे. आम्ही सर्वजण असं मानतो की आपलं सरकार हे हिंदुत्ववादी सरकार आहे आणि हा हिंदू धर्म वाचावा, हिंदू धर्म टिकावा, यासाठी धर्मांतरण विरोधी कायदा लागू करावा अशी मी सर्वांच्या वतीनं राज्य सरकारला विनंती करते. पुन्हा एकदा मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली आणि माझ्या वाणीला विराम देते. बोला भारत माता की वंदे हिंदू धर्म की. धन्यवाद. सगळ्यांना माझ्या ऋतुजाचं एकंदरीत सगळं माहीत झालंय. तिने भरपूर त्रास सहन केला, सांगितलं पण होतं, पण बापाच्या इज्जतीसाठी आणि स्वतःच्या संसारासाठी तिने आतापर्यंत म्हणजे सासूचं अजिबात आचरण फॉलो केलेले नाही. आता ती गर्भवती असताना माझी मुलगी गीतेचं पठण करत होती आणि मी इथं ज्ञानेश्वरीच वाचन करत होते, का तर ह्या माझ्या बाळाचं व्यवस्थित बाळंतपणासाठी. त्याच वेळेला या लोकांनी त्यांचंच आचरण केलं पाहिजे, प्रेयरच केलं पाहिजे, बायबलच वाचलं पाहिजे. अत्यंत अति झालं तिला ते आणि माझ्या बाळाचं असं झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी आमच्या पाठीशी उभं राहावं हीच आमची इच्छा आहे. शिंदे माजी आमदार यांना विनंती करतोय की आपण श्रद्धांजली म्हणून एक 10 मिनिटं बोलावं. सांगलीमध्ये हृदय पिळवटून टाकणारी, हिंदूंच्या मनामध्ये चीड आणि संताप निर्माण करणारी, सरकारच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारी घटना म्हणजे ख्रिश्चन धर्माचा स्वीकार कर म्हणून ऋतुजा राजगेची आत्महत्या नाही हत्या केली. त्या हत्येकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. या केसमध्ये उज्ज्वल निकम यांच्यासारखा एक सरकारी वकील नेमला पाहिजे आणि या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. कनेरे नावाचा जो पास्टर, त्याला तातडीनं अटक करून त्याला सहआरोपी केलं पाहिजे. या मागणीसाठी सकल हिंदू समाज सांगलीच्या वतीनं शक्ती ऋतुजा या नावानं आज आपण या ठिकाणी एक मूक मोर्चा काढतोय. तिला या ठिकाणी आपण श्रद्धांजली अर्पण करतोय. या श्रद्धांजली सभेसाठी उपस्थित असणारे एक कट्टर हिंदुत्ववादी जे सभागृहामध्ये सांगलीतलेच नाही संपूर्ण महाराष्ट्रातले प्रश्न मांडतात, ते भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर. ऋतुजाचं हे कुटुंब, आई वडील, दादा महाराज, आईचा आक्रोश, वडिलांचा आक्रोश, अजून डोळ्यातलं पाणी थांबत नाही. हिंदूनो कधी जागं होणार? आता तरी जागं व्हा. धाडस केलंय ऋतुजाच्या आई वडिलांनी, धाडस केलंय की हो माझ्या मुलीला ख्रिश्चन धर्मांतर, धर्म स्वीकार म्हणून तिच्यावर अनधिकृत अत्याचार केले. 7 महिन्याची गरोदर असताना बायबल वाचायला लावलं, चर्चमध्ये जबरदस्तीनं नेलं. हिंदू धनगर असताना ख्रिश्चन धर्म स्वीकारलेलं त्या ठिकाणी लपवलं गेलं.
किती अपराध, अनन्वित अत्याचार केले. त्या जो पास्टर कणेरे नावाचा जो पास्टर आहे, त्या पास्टरनं सातत्यानं त्यांच्या घरामध्ये येऊन हिच्या अंगामध्ये सैतान आलेला आहे, हिला मारझोड करा, तू ख्रिश्चन धर्म स्वीकार, चर्चमध्ये नेऊन डोक्यावर हात ठेवून बेहोश करायचा प्रयत्न केला. आपले हिंदू भोळे भाबडे अनेक त्या चर्चमध्ये त्या पास्टरच्या समोर त्या महिला बेशुद्ध होऊन पडत होत्या, पण ही बेशुद्ध झाली नाही. ह्या सर्व कल्पना ती आपल्या आई वडिलांना देत होती, कारण ती शिकलेली होती, MSc होती, MPSCची परीक्षा देणारी होती. हे सगळं खोटं आहे. आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना माहिती आहे, 2022ला आटपाडीमध्ये गेळे नावाचा आणि त्याची पत्नी या दोघांनी वरद नावाच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन येशूचं रक्त पाजून धर्मांतर करायचा प्रयत्न केला होता. त्या सभेमध्ये मी सांगितलं होतं, हिंदूनो जागे व्हा, मातंग समाजाला धर्मांतर करून ख्रिश्चन करायचं काम केलेलं आहे. मातंग समाज संपत चाललेला आहे. आता त्यांचं लक्ष धनगर समाजाकडे आहे. जवळच जे गाव आहे बनपुरी नावाचं गाव, आटपाडीच्या जवळ, गावच्या गाव धनगर समाजाचं ख्रिश्चन झालं. या देशातली 4 राज्य या पादरीने, यांच्या धर्मगुरूंनी ख्रिश्चन केले. हिंदू अल्पसंख्याक झालाय. आपण कधी ज्या वेळेला हे ख्रिश्चन राष्ट्र होईल त्यावेळेला जागे होणार आहात का? कधी तर जागा व्हा आणि विचार करा. सांगलीच्या शांतीनगरमध्ये हा अभिमन्यू भोसले, हा विकास आवळे, हा विनाश कांबळे लढतोय. ख्रिश्चन समाज मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ख्रिश्चनीकरण चालू आहे. घरातले देव, घरातल्या देवातल्या मूर्त्या, शिवाजी महाराजांचे फोटो नदीमध्ये नेऊन अर्पण करून फेकून टाकलेले आहेत, घंट्या काढून टाकलेल्या आहेत. जर असं चित्र राहिलं तर शांतीनगरचं नाव एक दिवस ख्रिस्तनगर होईल. जबाबदारी नाही. संजय कांबळे येऊन मला सांगतो, अर्जुन मजले मला येऊन सांगतो, बाजीराव गस्ते मला येऊन सांगतो, मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या मातंग समाजाचं ख्रिश्चनीकरण त्या ठिकाणी चालू आहे. हे आडवा हो. जे मरगुबाईचं मंदिर आहे, त्या मरगुबाईच्या मंदिरामध्ये ज्या मूर्त्या होत्या त्या जीर्ण झालेल्या, इमारत पडते अशी अवस्थेत समोर चर्च उभारलेला आहे. आमच्याकडे जेव्हा तक्रार आली त्यावेळेला हो, राष्ट्रीय सेवक संघाचे जे नितीनजी देशपांडे आहेत, त्यांचा जो विभाग आहे धर्मजागरण, खंडोबाचा पेटा तिथं आणला आणि ज्यांनी धर्म परिवर्तन केलं त्यांना सांगितलं तो परदेशातला येशू ख्रिस्त तुमचा देव नाही. येळकोट येळकोट जय मल्हार, खंडोबा तुमचा देव आहे. आणि हे सांगायला कोण आलतं? ब प शिरीष महाराज मोरे, तुकाराम महाराजांचे 13वे वंशज ज्यांनी आत्महत्या केली. त्या स्टेजवर मी होतो. त्या स्टेजवर हिंदू मातंगांना सांगितलं, ते मंदिर पडलं होतं, ते मंदिर त्या ठिकाणी पुन्हा नव्यानं उभा केलं. पडळकर साहेब 1-2 नाही 20 लाख त्या ठिकाणी खर्च केले स्वाती शिंदेच्या फंडातून. पुन्हा घंटा वाजवल्या, भटजी आणले आणि मंत्र म्हटले आणि डोक्यावर घागर घेऊन अभिषेक केला. त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. आपल्यापेक्षा जास्त पाटके असतात कडवे, त्यांनी हल्ले करायला सुरुवात केली. कोण मार खाल्ला? तो अक्षय कांबळे. मला हिंदुत्वाचं काम राज्य करायचं नाही. माझा बुक्का पाडलाय, माझ्या मदतीला कोण आलं नाही, माझं घर जळलंय. नाव पुढून सांगत होता अक्षय कांबळे, पूर्ण जखमी होता, त्याच्या मदतीला कोणी हिंदुत्ववादी गेला नाही.
पण त्याची समजूत संघानं काढली, आम्ही काढली. तो त्याची बायको डोक्यावर घागर घेऊन ज्या वेळेला मंदिर उभा केलं त्यावेळेला वाजत गाजत येऊन त्या ठिकाणी त्यांना अभिषेक केला आणि सांगितलं मी हिंदू मातंग आहे. अशा पद्धतीनं हे चालू आहे. धर्मांतरण मोठ्या प्रमाणामध्ये घडतंय. त्यांनी नंतर टार्गेट केलं, आता मातंग समाज संपला, आता आपण करूया गोसावी समाजाकडे. गोसावी समाज संपला, आपण आता वळूया धनगर समाजाकडं. आता धनगर समाज संपला, आता आपण वळू वडर समाजाकडं. जे हिंदू धनगर वडर कुंची कोरवी जे परिस्थितीनं गरीब आहेत, या गोसावीच्या महिला या मुली अभिमन्यू त्या सकाळी उठून डोक्याला पिशव्या बांधून कचरा गोळत करत असतात. त्या गरिबांना आमिष दाखवतात. आमिष नोकरी लावतो वनलेस हॉस्पिटलमध्ये, खेळणी दिली जातात, औषधाचे उपचार केले जातात, पैशाची मदत केली जाते आणि त्या ठिकाणी ख्रिश्चन धर्म स्वीकार म्हणून सांगितलं जातं. अरे गावाच्या गावं, सांगली शहरातलं लोण आटपाडीपर्यंत पोचलं, सांगली शहरातलं लोण कुपवाडमध्ये पोचलं. हे जी घटना घडलेली आहे त्या ठिकाणी जो चर्च आहे त्या चर्चमध्ये हा कनेरे नावाचा जो पास्टर आहे, या पास्टरनं हिंदू धनगर समाजातल्या किती लोकांना त्या ठिकाणी धर्मांतर केलंय ह्याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे. ज्यावेळी ही घटना घडली आणि ही घटना घडल्यानंतर यांच्या घरामध्ये गेलो त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी आईनी वडिलांनी डोळ्यात पाणी काढून सांगितलं. अरे ह्यानी पोलिसांना सांगत होते की माझ्या मुलीला धर्मांतर करण्यासाठी तिचा छळ झाला, तिला ख्रिश्चन धर्म स्वीकार कर म्हणून तिला मारहाण केली, तिची आत्महत्या नाही हत्या आहे. पोलिसांनी 3 तास हिंची कंप्लेंट घेतली नाही. अरे राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे, राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार, जिल्ह्यामध्ये हिंदुत्ववादी आमदार. अरे आम्ही यांना निवडून हिंदुत्ववादी म्हणून दिलं आणि या सरकारच्या कारकिर्दीमध्ये या कुटुंबाला 3 तास पोलिसांनी ताटकळत ठेवलं कंप्लेंट घ्यायला. पोलीस सांगत होते की सासरच्या जाचाला कंटाळून तुमच्या मुलीने आत्महत्या केली म्हणून सांगा, परंतु हे खमके निघले, हे ठाम राहिले, हे कट्टर हिंदुत्ववादी होते म्हणून त्यांनी सांगितलं ख्रिश्चन धर्मांतर कर म्हणून माझ्या मुलीचा छळ केला, अशीच आम्ही कंप्लेंट देणार. तर पोलीस खात्यानं ज्या पोलिसांनी 3 तास विलंब केला त्या पोलिसांना त्याच दिवशी तातडीनं बॅग घेऊन त्याची बदली करायला पाहिजे होती. अजून वेळ गेलेली नाही. ते अधिकारी सस्पेंड झाले पाहिजेत. पडळकर साहेब सभागृह गाजवणार यात शंका नाही. या मोर्चाची दखल घेतली पाहिजे. कोपर्डीमध्ये एक घटना घडली, मराठ्यांनी 50-52 मोर्चे काढले. आज ही घटना घडलेली आहे. महाराष्ट्रामध्ये शेकडो मोर्चे निघाले पाहिजेत. 30 तारखेला अधिवेशन चालू होत आहे. 30 तारखेला जे अधिवेशन चालू होत आहे त्या अधिवेशनामध्ये सर्व आमदारांनी ते सभागृहाचं कामकाज बंद पाडलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे इतर राज्यात जसा धर्मांतर विरोधी कायदा, लव जिहाद विरोधी कायदा आहे तसा या राज्यामध्ये धर्मांतर विरोधी कायदा झाला पाहिजे. तीच खरी श्रद्धांजली ऋतुजा राजगेला ठरेल. आणि म्हणून ऋतुजा राजगेच्या हत्यारांना आज या मोर्चाची दखल घ्या. आज ज्या वेळेला जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही भेटायला गेलो, पडळकर साहेब, जिल्हाधिकारी विचारतात अजून अटक झाली नाही, अजून अटक झाली नाही. आमदार गोपीचंद पडळकर साहेब येऊन गेले, आमदार चित्राताई वाघ येऊन गेल्या, आमदार सुरेश भाऊ खाडे येऊन गेले, आमदार सुधीर दादा गाडगीळ येऊन गेले, माजी आमदार नितीन शिंदे येऊन गेले. प्रत्येकानं मागणी केली त्या पास्टरला सहआरोपी करा, परंतु अद्याप अटक झालेली नाही. नुसता जबाब घेऊन त्याला सोडलंय.
त्याला अटक करा. कलेक्टर विचारतात, अटक झाली नाही अजून. या मोर्चाची दखल घेऊन ताबडतोब त्याला अटक झाली पाहिजे. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यासारख्या सरकारी वकिलाची त्या ठिकाणी नियुक्ती केली पाहिजे. अशा अनेक घटना दडपल्या गेलेल्या आहेत. हिंदूंनो वेळेत जागा व्हा, आक्रमक व्हा. जे पास्टर धनगर, हिंदू मातंग, हिंदू गोसावी, हिंदू माळी यांच्या वस्त्यामध्ये येतील आणि त्या ठिकाणी त्यांना धर्मांतर करायचा प्रयत्न करतील, त्यांना जागेवर खेचून काढा. पोलिसांचा आम्ही बघून घेतो. ऋतुजा राजगे यांना या ठिकाणी मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जय श्रीराम. धर्मासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. मरेन पण मी माझा हिंदू धर्म सोडणार नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी अखंड हिंदुस्थानामध्ये हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी, हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी ज्या पद्धतीनं संरक्षणाचा पदर हिंदू धर्मावरती, मंदिरावरती धरला, त्यांचीच ही अहिल्या कन्या असल्या कारणानं अहिल्या देवींच्या विचारावरती ठाम राहून माझा स्वतःचा जीव देईन पण मी धर्म बदलणार नाही हे औरंग्याला ठणकावून सांगणारे आणि ज्यांचे हाल हाल करून नाक कापलं, कान कापले, जीभ कापली, डोळ्यामध्ये तप्त तारा सळ्या घातल्या, हात तोडले, पाय तोडले, अंगावरची साल्टी काढली, नंतर साल्टी आली, परत ती साल्टी काढली, परंतु ज्यांनी धर्म बदलला नाही, मृत्यूला सामोरे गेले, असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पावलावरती पाऊल ठेवून ज्या ऋतुजानं अखंड देशातल्या हिंदू धर्मीयांना जे काहीतरी किरकोळ कारणासाठी धान्य मिळालं, धर्म बदलला, दवाखान्यासाठी मदत मिळाली, धर्म बदलला, घरात पेशंट आहे, कोणतर पादरी आला, काहीतरी मंत्र म्हटला, काहीतरी कपाळाला अंगारा लावला, धर्म बदलला. या सर्व हरामखोराच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्याचं काम ज्या माझ्या ऋतुजा बहिणीनं केलं, तिला आपल्या सर्वांच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. आपल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण सर्वांनी उभा राहून ऋतुजाला मानवंदना दिली. तिच्या भावपूर्ण आत्म्यास शांती लाभावी म्हणून आपण श्रद्धांजली अर्पित केली. 1 मिनिट आपण सगळेजण उभा होतो, मी उभा होतो, तुम्ही सगळे उभा होता. संध्याकाळचं टायमिंग आहे, वारा वाहतोय. 1 मिनिट जेव्हा मी उभा होतो तेव्हा वाऱ्याची झुळूक माझ्या कानावरती आली आणि त्या हवेबरोबर ऋतुजाचा आवाज आला आणि ऋतुजा म्हणते की दादा मला न्याय दे. ऋतुजा कानामध्ये म्हणते की दादा मला न्याय दे, दादा मला न्याय दे, कारण मी एक हिंदू धनगराची पोरगी आहे. मी बिरोबाला मानते, मी विठोबाला मानते. माझी कुलदेवी मायाक्का आहे. मायाक्का देवीच्या सवासण्या माझ्या घरी होत आहेत. माझ्या घरी लिंबाचा कार्यक्रम होतोय. माझ्या घरातले सगळे काचोळे घालून मायाक्का देवीच्या दर्शनाला जात आहेत. मी सांगलीमध्ये राहते. सांगलीचा गणपती माझा आराध्य दैवत आहे. मी जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये काही नवीन करायचं आहे तर मी गणपतीला प्रार्थना करते, गणपतीच्या पाया पडते, मी महालक्ष्मीची पूजा करते, मी अंबा मातेला मानते, मी तुळजा भवानीला मानते. माझी स्वप्न पूर्ण व्हावीत, माझा धर्म चांगल्या पद्धतीनं राहावा म्हणून मी हिंदू धर्माची मुलगी आहे. आणि माझ्या आईनं, माझ्या वडिलांनं माझ्यावरती संस्कार केलेत की आपला हिंदू धर्म हा कुणावरती अन्याय करणारा नाहीये. आपला हिंदू धर्म तलवारीच्या पातीवरती धर्माचं विस्तारण करणारा नाहीये.
अखंड जगातल्या सगळ्या लोकांना प्रेमानं पोटात घेऊन हा धर्म किती जरी आक्रमण आली तरी या भगव्या ध्वजासारखा ताट मानेनं आज अखंड जगामध्ये उभा आहे. आणि असा धर्म मला सोड, असा धर्म मला सोड म्हणून ज्याच्या बरोबर अँब्युलन्स आले जाऊ द्या. आणि हे जे संस्कार माझ्यावरती झालेले आहेत, मी वेल एज्युकेटेड मुलगी आहे. ऋतुजा एमपीएससी करणारी मुलगी आहे, एमपीएससीच्या परीक्षा पास झालेली मुलगी आहे. परंतु कोरोनाच्या काळामध्ये लोकांना बाहेर पडता येत नव्हतं, लॉकडाऊन होतं. अशा काळामध्ये हे जे ऑनलाईन सगळे रजिस्टर करणारे वधूवरवाले त्यांच्या माध्यमातून तो कोळी नावाचा नायब तहसीलदार मी तुमच्याशी बोलत असताना आज ही सरकारी नोकरीमध्ये आहे, त्यानं हे स्थळ ऋतुजाच्या आई वडिलांच्याकडे आणलं. हिंदू धनगर समाजाची मुलगी, समोरचंही कुटुंब हिंदू धनगर, लग्न लावलं. आणि जेव्हा ही ऋतुजा नांदायला जाते आणि मग वटपौर्णिमेचा कार्यक्रम येतोय तेव्हा तिची सासू म्हणते की तुला वटपौर्णिमेचा सण करता येणार नाही, तुला घरामध्ये संकष्टीचा उपवास करता येणार नाही, तुला घरामध्ये सोमवार गुरुवार शनिवारी उपवास करता येणार नाही, तुला एकादशी दिवशी उपवास करता येणार नाही. हिनं संकष्टीचा उपवास धरला, घरात मटण आणणार, एकादशीचा उपवास धरला, घरात मटण आणणार. म्हणजे तिच्या पायाखालची वाळू सरकून गेली की आज माझी मोठी फसवणूक झालेली आहे. मोठी फसवणूक झाली आहे की ज्यांनी धर्मांतरण केलंय तो पण हिंदू धनगरच आहे. अरे त्या हिंदू धनगरांना मला सांगायचं आहे, जेव्हा एखादा पादरी तुमच्या गल्लीमध्ये येतोय धर्मांतरण करण्याच्या हेतूनं, त्याला घोंगड्यात गुंडाळून तुडवला पाहिजे तुम्ही इथून पुढच्या काळामध्ये. जर कुठल्या धनगराच्या गावामध्ये धर्मांतरण करण्याच्या दृष्टिकोनातून कुठला जर पादरी आला तर तिथं ठोकला जाईल आणि प्रत्येक पोरानं त्याला ठोकून काढावं. तुम्ही ठोकायला पाहिजे होता. अरे ते ज्यांना पुसतात तो येशू मेंढपाळाचा पोरगा आहे. जर तुम्हाला धर्मांतरण करायचंय तर तुम्ही हिंदू व्हा, हे तुम्ही त्यांना ठणकावून सांगा. जर तुम्हाला धर्मांतरण करायचंय तर तुम्ही हिंदू धनगर व्हा. कारण या जगामध्ये गोपालक आणि पशुपालक, त्या पशुपालकाचे आम्ही वारस आहोत. त्या येशूची पूजा करणाऱ्या सगळ्या पादऱ्यांना सांगा जर धर्मांतरण करायचं आहे तर तुम्ही हिंदू धनगर व्हा. मला आता इथं कळालं ते ख्रिश्चनवाले कोण कोण आता इथं व्हिडिओ करतायत. भडव्यानो, तुम्ही नीट व्हिडिओ करा आणि त्या सगळ्यांना पाठवा. जर आता परत धर्मांतरण करण्याच्या नादामध्ये कुठं जाल तर तुम्हाला तुडवलंच जाईल, हे तुम्ही लक्षात ठेवा, हे तुम्ही लक्षात ठेवा. इथून पुढच्या काळामध्ये हे उद्योग होता कामा नयेत. अरे ते लवजियात करणारे जसे हिरवे साप आहेत तसे हे धर्मांतरण करणारे, सेवेच्या नावाखाली गोंडाच दिसणारे हे अजगर आहेत, अजगर. आणि हा अजगर गप्प पडून अख्खा हिंदू धर्म गिळायचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून या अजगरावरती जेसीबी फिरवायचं काम या भारतातल्या, या महाराष्ट्रातल्या आणि सांगलीतल्या हिंदूंनी करायची आवश्यकता आहे. आता बघत बसायची वेळ नाही आहे, हा बघत बसायचा काळ नाही आहे. मी आता बोलताना या दोन्ही धर्मांतरण करणाऱ्या अवलादींच्या कानावरती माझा आवाज जात असेल, कारण मी श्रीराम मंदिर चौकामध्ये बोलतोय आणि मला माहित आहे की आजूबाजूच्या परिसरामध्ये हे सगळे आता आहेत, लोक आहेत. अरे तुम्ही कशासाठी धर्मांतरण करताय, कशासाठी लोकांना फूस लावताय. अरे ही ऋतुजा सोन्यासारखी दिसणारी पोरगी, अरे दृष्ट काढावी अशी पोरगी, तिनं स्वतःचा प्राण दिला, धर्मांतरण केलं नाही. तो पादरी सांगतोय त्यांच्या घरामध्ये, आता नितीन राजेंनी सांगितलं तसं, की ही मुलगी सैतान आहे. तुमच्या घरामध्ये मोबाईल फुटला तर तो सांगतोय की मुलगी सैतान आहे. घरामध्ये एखादं काही कुठं काही पैशाची अडचण आली, ही हिंदू परंपरेनं पूजा करते, उपवास धरते, ही चर्चमध्ये येत नाही, ही बायबल वाचत नाही, ही सैतान आहे. अरे ती मुलगी तुम्हाला सैतान वाटली कारण ती बायबल वाचत नाही, कारण ती चर्चमध्ये येत नाही,
कारण ती 7व्या महिन्याचा गर्भ पोटात असताना गर्भसंस्कार ख्रिश्चन पद्धतीनं करत नाही. ती म्हणते मी हिंदू आहे, माझ्या घरी डोहाळे जेवणच होईल. म्हणून तुम्हाला ती सैतान वाटते का? इथून पुढच्या काळामध्ये जर असं प्रकरण या सांगलीमध्ये घडलं तर तुमची गाठ आमच्याशी आहे. इथून पुढच्या काळामध्ये आम्ही तुम्हाला अजिबात सुट्टी देणार नाही. ही आमची ठाम भूमिका आहे. राजकारण चुलीत गेला. राजकारणाचा विषय आमच्यासाठी आता महत्वाचा नाही, पण हिंदू धर्म वाचला पाहिजे तर आम्ही वाचेल. हिंदू धर्म टिकला पाहिजे तर आम्ही टिकेल. नाही तर येणारा काळ तुम्हाला आणि मला माफ करणार नाही. आज ऋतुजा स्वतःला संपून घेते. ती आत्महत्या मी मानत नाहीये. तिनं धर्मासाठी दिलेलं बलिदान आहे. तिनं धर्मासाठी आपल्या प्राणाचा त्याग केलाय. आणि म्हणून सर्व बहिणींना माझी विनंती आहे, असं जर एखादं प्रकरण घडलं तर तुम्ही स्वतःला संपून घेऊ नका. तुम्ही ते पादरी असतील, तिचे सासू सासरे नवरा असेल तर त्याच्या खांडोळ्या करा. तिथून पुढचं सगळं कोर्टाचं आणि वकिलाचं हा गोपीचंद पडळकर बघेल. त्याची तुम्ही चिंता करू नका. आणि हा एकटा गोपीचंद भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी नाही, लाखो गोपीचंद आता तुमच्या बरोबर उभे आहेत. लाखो गोपीचंद हे तुमच्या सोबत आता ताकदीनं समोर यायला तयार आहेत. कारण ही वेळ आता गाव खेड्यापर्यंत हे सगळी प्रकरणं गेली. आज सकाळी 11 वाजता मी घरी असताना माझ्याकडे एक आमचा कदम सेठ नावाचा करगणीतला एक सेठ आला आणि त्यांच्या सोबत एक भगिनी होती. आजचं प्रकरण, आजचं सकाळचं 3 दिवसापूर्वी त्यांचा मला फोन आला होता की एक आमच्या तालुक्यातली गरीब मराठा समाजाची 12वी झालेली मुलगी मामाकडे जयसिंगपूरला गेली होती, जयसिंगपूरला सुट्टीला, आणि तिथून गायब झाली. तिथल्या जयसिंगपूर पोलीस स्टेशनमध्ये मामानी तक्रार दिली. पोलिसांनी त्यांना आणलं, मामाची भेट घालून दिली. पोरगी ऐकायला तयार नाही. 18 वर्षाच्या वरचं वय तिचं आहे. कायद्याची पळवाट काढून तिला सोडून दिलं. परवा हे माझ्याकडे प्रकरण आल्यानंतर मी आटपाडीच्या पीआय साहेबांना फोन केला. ही माझ्या तालुक्यातली मुलगी आहे, त्याचा मिसिंगचा गुन्हा हा आटपाडीला दाखल झाला पाहिजे. आटपाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. परत त्या पोलिसांना कळालं की ते तिथं आले होते आणि त्यांनी सोडून दिलं. ती फाईल क्लोज करायला लागली. सकाळी माझ्याकडे आल्यानंतर मी परत पीआय साहेबांना फोन केला आणि ते मला कसल्याही परिस्थितीत तो मुलगा आणि मुलगी आम्हाला आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये पाहिजेत. आई रडायला लागली होती. आईला मी विचारलं मुलीनं असं काय केलं, तर माझी मुलगी सोन्यासारखी आहे, असं करणार नाही. त्या पोराची तुमची ओळख होती का? आमची त्याची ओळख नाही. त्याची माहिती काढली. त्याला राहायला घर नाही. त्याचा बाप दुसरीकडून 10 रुपये मागून घेऊन दारू पितोय. जीन्स एकाची, शर्ट एकाचा, बूट एकाचा, गाडी कुणाची तरी फेसबुकवरती टाकून त्या मुलीला फसवलंय. मुलीचा फोटो मला दाखवला. सोन्यासारखी पोरगी, एखादा कुठलाही क्लास 1 अधिकारी तिला वर म्हणून मिळाला असता, असली मुलगी ते घेऊन गेली. आज सकाळचं प्रकरण. अरे प्रकरण रोज होत आहेत किती. हे कुठं तरी थांबलं पाहिजे. कुठंतरी या सगळ्या विषयावरती आपण लक्ष देऊन हे सगळं काम करण्याची आवश्यकता आहे. अरे हिंदू धर्मावरती आक्रमण कमी झाली का? बाबरानं आक्रमण केला, हुमायून बाबरानं आक्रमण केला, लोधीनं आक्रमण केलं, खिलजीनं आक्रमण केलं, औरंग्यानं आक्रमण केलं, अकबरानं केलं, निजामशहानं केलं, आदिलशहानं केलं, अफजल्यानं केलं. एक ना अनेक लोकांनी आक्रमण केली. हिंदूचं धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केला. परंतु हिंदू तात मानेन आज पण उभा आहे. अरे जे त्या निजामांना, जे त्या मोगलांना जमलं नाही ते फडव्यानं तुम्हाला आता ह्या काळात जमणारच नाही. कारण आता अख्खा हिंदू समाज जागा होतोय आणि रस्त्यावरती येतोय. इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला जशाच तसं उत्तर दिलं जाईल. हा जो मोर्चा आहे, का पोलिसांनी तक्रार 3 तास दाखल करून घेतली नाही? पोलिसांचा काय इंटरेस्ट होता की तुम्ही धर्मांतरणाचा विषय त्यामध्ये टाकू नका. अरे जे घडलंय ते एफआयआर मध्ये टाकायला काय अडचण होती? 3 तास माझ्या ऋतुजीच्या आईला आणि वडिलांना तुम्ही तिथं थांबवून ठेवता. कशासाठी? काय कारण आहे? जो पाद्री ज्यानं त्यांच्यावरती अन्याय केलाय त्याला तुम्ही तात्काळ अटक करा आणि त्याला फासाच्या सुळावरती चढवा. तरच ऋतुजाला न्याय मिळेल. तो कोळी नावाचा धर्मांतरित जो नायब तहसीलदार आहे त्याला त्यामध्ये आरोपी करा आणि त्याला अटक करून टाका. ही आमच्या आजच्या मोर्चाची मागणी आहे. ऋतुजाच्या या मोर्चाच्या मुख मोर्चाचे सगळे बॅनर शहरामध्ये लावले होते.
तात्काळ आयुक्तांनी काढून टाकले. आयुक्तांना आमच्या लोकांनी विचारलं तर म्हणले एसपीचा फोन आलाय. काय फोन आलाय तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल शहरामध्ये आणि ते सगळे बोर्ड बेकायदेशीर आहेत. ठीक आहे, आम्ही कायदा मानणारी लोक आहोत. तुम्हाला अनधिकृत बोर्ड वाटले, तुम्ही काढून टाकले. मी तुमचं कौतुक करतो, तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही रास्त कारवाई केली. तुम्ही जशी अनधिकृत बोर्ड ऋतुजाच्या मूक मोर्चाचे काढून टाकले, मला सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्तांना सांगायचं आहे, सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगायचं आहे, जिल्हा परिषदच्या सीओ आणि पोलीस अधीक्षक एसपी या चौघांना मला सांगायचं आहे, ज्या पद्धतीनं तुम्ही सांगलीमध्ये ऋतुजाच्या मुख मोर्चाचे अनधिकृत बोर्ड म्हणून काढून टाकले, तशा पद्धतीनं उद्याच्या उद्या या सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये आणि सांगली जिल्हा ग्रामीण मध्ये आणि सांगली जिल्ह्यामधल्या नगरपंचायती नगरपालिकामध्ये जेवढे बेकायदेशीर प्रार्थना स्थळ आहेत त्यांची यादी उद्याच्या उद्या तुम्ही आम्हाला द्या. ही यादी घोषित करा आणि तिसऱ्या दिवशी त्याच्यावरती बुलडोजर फिरवा. या 4 अधिकाऱ्यांनी जर सगळे बुलडोजर फिरवून जे बेकायदेशीर प्रार्थना स्थळ आहेत ती जर पाडली तर 10,000 लोक घेऊन या चौकामध्ये तुमच्या चौघांचा आम्ही सन्मान करू. आणि जर तुम्ही हे केलं नाही तर तुमची सुद्धा गाठ या हिंदू लोकांची आहे, हे पण तुम्हाला आम्हाला ठणकावून सांगायचं आहे. कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली जर तुम्ही फक्त आम्हाला दाबणार असाल, जर तुम्ही आमच्यावरती दबाव टाकणार असाल आणि कायदा आणि सुव्यवस्था पाळायची जबाबदारी ही नुसत्या हिंदूचीच आहे, हा जर पोलीस प्रशासनाचा गैरसमज असेल तर तो गैरसमज त्यांनी पहिला त्यांच्या डोक्यातनं काढून टाकावा. मग पण सांगितलं की इथं हा भगवा ध्वज लावताना पोलीस प्रशासन आयुक्ताला सांगितलं दंगल होईल, दंगल होईल. सांगलीच्या राम मंदिर चौकामध्ये भगवा ध्वज लावला तर सांगलीमध्ये दंगल होईल, असं तुम्ही मिसगाईड पालकमंत्री महोदयांचं करताय. तुम्ही इथल्या लोकांना सांगताय की अशा पद्धतीची दंगल. कुठे गेले ते दंगल करणारे? कुठे आहेत ते दंगल करणारे? अरे आज भगवा इथं ताटमानेनं फडकतोय आणि सूर्य चंद्र असेपर्यंत हा भगवा याच चौकामध्ये असाच ताटमानेनं फडकणार आहे. आणि म्हणून गैरसमज करून तुम्ही जर भानगडी करणार असाल तर ते बंद करावं. सांगलीच्या आयुक्तांच्याकडे माझी एक दुसरी मागणी आहे. तुम्ही जे ख्रिश्चन समाजाच्या लोकांचं निधन झाल्यानंतर त्यांना दफन करण्यासाठी जी पेटी देताय, ती पेटी देताना त्याच्या जातीचा दाखला घ्या, त्याच्या जातीचा दाखला घ्या. नंबर 1. नंबर 2, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये जे आता सेवा बजावतायत क्लास 1, क्लास 2, क्लास 3 आणि क्लास 4 कर्मचारी, त्यांची यादी काढा. ज्यांनी कुठल्या जातीचा दाखला जोडून नोकरी घेतली आहे. तुम्ही नोकरी घेताना एससी आहे, तुम्ही नोकरी घेताना एसटी आहे, तुम्ही नोकरी घेताना ओबीसी आहे, तुम्ही नोकरी घेताना व्हीजेएनटी आहे, तुम्ही नोकरी घेताना एनटी अबक आहे आणि पूजा करताना मी ख्रिश्चन आहे, पूजा करताना मी मुसलमान आहे. हे कसं काय चालेल? सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. ज्यांची पूजा पद्धत हिंदू धर्माप्रमाणे आहे आणि तो रिझर्वेशनचा लाभ घेतोय, तो नोकरीला लागतोय आणि नोकरी लागल्याच्या नंतर कोणताही सरकारी लाभ घेतल्याच्या नंतर जर त्याची हिंदू देवपूजा करण्याची पद्धत बदलली, त्यांचे रीती रिवाज परंपरा बदलल्या, तर जर ते निदर्शनास आला तर त्याला बडतर्फ करावं. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्तांना, जिल्हाधिकाऱ्यांना, सीओ मॅडमना आणि पोलीस प्रमुख एसपी साहेबांना माझं आव्हान आहे की तुम्ही या सगळ्यांची यादी काढा. तुम्ही यादी काढा, नाहीतर आमच्याकडे यादी तयार आहे. आणि जे आता ज्याला गुदगुल्या वाटतायत ना, ज्यांना गुदगुल्या वाटतायत, आता मी बोलत असताना त्यांचा असा पायाखाली थरकाप उडत असेल, तळ पायाची त्यांची आग मस्तकात जात असेल. गोपीचंद असा बोलतोय, तुम्ही माझी काय वाकडी करायची ते करा, मी आता इथून पुढे या विषयामध्ये पडलो आहे आणि मी एखाद्या विषयामध्ये पडलो
का मी आगे पिछा काही बघत नाही. आणि मी आता हिंदू धर्माच्या विषयामध्ये मला स्वतःला झोपून द्यायचं मी पूर्णपणे ठरवलंय. कारण माझा धर्म वाचला पाहिजे हे मला अहिल्या देवीने शिकवलंय. अहिल्या देवींचं जे अखंड हिंदुस्थानामध्ये काम आहे तर माझं जीवन त्याच कामासाठी द्यायचं आहे. त्यामुळं जे आता इकडं तिकडं नावं लावून बसलेले आहेत, नावं तर यांची एवढी भारी आहेत ना, तर ते आता तुम्ही लक्षात घ्या. जेवढे नोकरीला इथं आहेत त्यांची यादी, तुम्हालाही माझं आव्हान आहे, शेजापाजारी लगेच सांगतील, त्यांना माहित असते हे दाखला कुणाचा घेतलाय आणि तिथं परत तो पूजा कुठल्या पद्धतीने करतोय त्याची यादी तुम्ही आणून द्या. बडथर्प केलं ना आना वस्त्रालाही माग होतील आणि मग ह्यांना कळेल की आता आम्हाला परत यायचं आहे, आम्हाला हिंदू धर्मामध्ये घ्या. आम्ही जे देव कृष्णा नदीत देऊन ह्यांच्या सांगण्यानं टाकले होते ते देव आम्ही आमच्या घरामध्ये विराजमान करतो हे तेव्हा म्हणतील. हे आता आपल्या सगळ्यांना काम करावं लागणार आहे. करणार की नाही? तुमच्या आजूबाजूची यादी फक्त 2-3 दिवसात द्या. मला आता दुसरं काही काम नाही. मी या सगळ्या अधिकाऱ्यांच्या पाठीमागे लागतो. सुप्रीम कोर्टाचा आदेश काढलेला आहे, तो आदेश जोडून आम्ही ती यादी देतो. त्यांचे फोटो मोर्चामध्ये कुठं आलाय तो आता आपल्या विरोधात मोर्चा काढतील. हे पादरी ठोकून काढा म्हणल्यानंतर आता ते जरा पिसाळले असतील तर ते मोर्चात आले का त्याचा व्हिडिओ शूट करा, तो सुद्धा आपण पुरावा म्हणून वापरू शकतो. त्यांना अशाच पद्धतीनं तिथं घेऊन जायचं आहे, अशाच पद्धतीनं. आणि आता आपल्या इथं आले या जिल्ह्यातल्या अंगणवाडी ताई, या जिल्ह्यातल्या आशा वर्कर ताई, या सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे, तुमच्याकडे जर तुमचा वापर करण्याच्या दृष्टिकोनातून असे कोण धर्मांतरित करणारे मशिनरी हे तुमच्या संपर्कात आले तर त्यांची नावं आम्हाला कळवा. गावात आता कुठेही दिसला ठोकून काढा. आता आपण बैलगाड्याच्या शर्यती लावतो, लोक बक्षीस लावतात 5 लाख रुपये, 3 लाख रुपये दुसरा नंबर, 2 लाख रुपये तिसरा नंबर, 1 लाख रुपये चौथा नंबर, 50,000 5वा नंबर. आता तुम्ही बक्षीस अशी लावा, गावात कोण धर्मांतरण करायला आला त्याला ज्याला ठोकून काढेल त्याला 5 लाख रुपये, दुसऱ्याला ठोकून काढेल त्याला 4 लाख रुपये, तिसऱ्याला ठोकून काढेल त्याला 3 लाख रुपये आणि ज्याला पूर्ण त्याचा सैराट करून टाकेल त्याला 11 लाख रुपये. हे करा. हे आता पादरी म्हणत असेल मी जेलमध्ये जायला, तुला सुट्टी नाही. ऋतुजाचा जीव गेलाय आमच्या. अरे तिचा जीव गेला. एखादी आत्महत्या महिला करेल ती जास्त विचार करणार नाही, पण तिच्या पोटातलं 7 महिन्याचं बाळ घेऊन ती आत्महत्या करण्याचा विचार कधीच करणार नाही. जेव्हा शेवटचं टोक येतं तेव्हाच आई स्वतःच्या बाळाला संपवण्याचा विचार करते. तुम्ही धर्मांतरण करण्यासाठी शेवटच्या टोकाला गेला तेव्हाच माझ्या ऋतुजानं आत्महत्या केली आहे. त्यामुळं तुम्हाला इथून पुढच्या काळामध्ये अजिबात सुट्टी मिळणार नाही आणि याचा विचार नीट करूनच सांगली जिल्ह्यातल्या आता कुठल्याही ग्रामीण भागामध्ये जावा. नितीन राजे म्हणले अख्खं गणपुरी गाव कन्वर्ट झालेलं नाही, त्यातली 8-10 कुटुंब आहेत त्यांनाही दाब देऊन ती गप झालेली आहेत. जे कुणी आता गावाकडे कन्वर्ट होण्याचा विचार करताय पहिला त्याला बडवा आणि मग ह्या ख्रिश्चन मशिनरीवाल्यांना बडवून काढा, ठोकून काढा त्यांना. अरे दादागिरी करणारी पोरं सगळी ह्याला मारते त्याला मारते, ह्याचा मर्डर, माझ्याकडे रागानं बघितलं, माझ्याकडे वाकडं बघितलं, माझ्याकडं व्हॉट्सअपचा स्टेटस टाकला. अरे असल्यानं ठोकून काढा ना जे हिंदू धर्मावरती वाकड्या नजरेनं बघतायत. ठोका, तुमचा आम्ही सन्मान करतो. ह्यांना फोडून काढा, ह्यांना संपून टाका. अरे आता गप्प बसायची वेळ आलेली नाही. का मी असं बोलतोय? रोज लव्ह जिहादची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये मुळशीमध्ये काय घडला? चांद शेख नावाचा एक जिहादी अन्नपूर्णा माता मंदिरामध्ये जातोय, महादेवाच्या मंदिरामध्ये, आणि अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती अन्नमूर्ती मातेची लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या बापाला विचारलं तर तो काय म्हणतोय? मला 8 मुलं आहेत, हा मी त्याच धर्माच्या कामासाठी सोडलाय. खानापूर तालुक्यामध्ये महादेवाच्या मंदिरात नंदी देवाची शिंग कापून टाकली. कोण टाकतंय? तुम्ही आम्ही करू शकतो हे पाप? महादेवाच्या नंदीचं शिंग कापू शकतो? नंदी महाराजाचं नाही आम्ही हे करू शकत. हे का घडतंय? ठरवून ही प्रकरणं घडतायत, ठरवून हे सगळं चाललंय. आणि जर मग हे कोणी ठरवून करत असेल तर त्याला प्रत्युत्तर देणं,
हे सुद्धा आपल्याला ठरवूनच करावं लागेल. ही भूमिका आपल्या सगळ्यांची असली पाहिजे. ऋतुजाला शक्ती ऋतुजा नावाच्या बॅनर खाली आपला हा मोर्चा आहे. शक्ती कशासाठी घेतलाय? इतर धर्मामध्ये महिलांना सन्मान नाही आहे, पण माझ्या हिंदू धर्मामध्ये महिलांना सन्मान आहे. महिलांना शक्तीची देवता आम्ही मानतो आणि म्हणून त्यातला शक्ती आणि ऋतुजानं स्वतःला संपून घेतला, परंतु धर्म बदलला नाही. म्हणून शक्ती ऋतुजा या बॅनर खाली जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये धर्मांतरण विरोधी कडक कायदा येणार नाही तोपर्यंत हे मोर्चे थांबणार नाहीत आणि हिंदू सुद्धा थांबणार नाही. सगळे हिंदू रस्त्यावरती येतील, सगळे हिंदू या मोर्चामध्ये सामील होतील, या मुक मोर्चामध्ये सामील होतील आणि राज्य सरकारला हिंदू धर्मांतरण विरोधातला कडक कायदा, लव जिहादच्या विरोधामधला कडक कायदा, लव जिहाद करण्याचं कुणाचं धाडस झालं नाही पाहिजे. कुठल्याही भगिनीकडे वाकड्या नजरेनं बघण्याची कुणाची हिंमत झाली नाही पाहिजे. जर कुणी माझ्या हिंदू भगिनीकडे ठरवून फसवून जाळ्यात अडकून तिला धर्मांतरित करण्याचा, तिच्या लव जिहाद करण्याचा प्रयत्न केला तर त्याला मी ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही. ही भूमिका, जी माझी भूमिका आहे, तीच भूमिका तुम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे. ही मताच्या पलीकडची, राजकारणाच्या पलीकडची, ही आपल्या सर्वांची भूमिका असली पाहिजे. आता कुठली निवडणूक आली नाही, उद्या परवा 8 दिवसानं, महिन्यानं, 4 महिन्यानं कुठली निवडणूक नाही. निवडणूक आहे 2029ला लोकसभेची, निवडणूक आहे 2029ला विधानसभेची. आम्ही एकत्रित आलोय निवडणुकीसाठी नाही, आम्ही एकत्रित आलोय मताच्या राजकारणासाठी नाही, पण आम्ही एकत्रित आलोय आमच्या भगिनींच्या वरती जे षडयंत्र केला जात आहे ते षडयंत्र मोडून काढण्यासाठी आम्ही एकत्रित आलोय. आणि इथून पुढे लाखोच्या संख्येनं आम्ही एकत्रित येणार, लाखोच्या संख्येनं आम्ही रस्त्यावरती येणार आणि सरकारला धर्मांतरण विरोधी कायदा करण्यास आम्ही भागच पाडणार. लव जिहादच्या विरोधामध्ये कायदा करण्यासाठी आम्ही भाग पाडणार. राज्याचे मुख्यमंत्री या कायदा करण्यासाठी सकारात्मक आहेत, त्यांनी तशी भूमिका मांडलेली आहे, परंतु तो कायदा लवकर यावा हीच खरी श्रद्धांजली आपल्या ऋतुजा बहिणीला असेल. एवढंच या निमित्तानं बोलतो. SP महोदयांना मी सांगतो, हा मुक मोर्चा झालाय, तुम्ही समजू नका एक मुक मोर्चा झाला म्हणजे काम झालं, परंतु तात्काळ तिथल्या सगळ्या परिसरातल्या CCTV फुटेज चेक करा. तिथल्या परिसरातली ऋतुजाच्या कुटुंबाला ओळखणारी, माहेरकडच्या कुटुंबाला ओळखणारी तिथल्या सर्व लोकांचे जबाब घ्या आणि तो जो धर्मगुरू आहे त्याला त्यामध्ये आरोपी करून त्याला अटक करा. जो दुसरा लग्न ठरवणार आहे त्याला त्यामध्ये अटक करा आणि ही ऋतुजाची केस जलद गती कोर्टामध्ये चालवून लवकरात लवकर यांना कठोरातली कठोर शिक्षा द्या, ही आमच्या मोर्चाची मागणी आहे. परत एकदा ऋतुजाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि मी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.